इकडे अरबाजला सांगतोय की तू बॉडी बिल्डर आहेस, तुझं माइंड आणि डोकं जे आहे ते एकत्र काम करायला पाहिजे, पण तुझं तसं होताना दिसत नाहीये आणि तू ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या लोकांपासून जरासा लांब राहा, म्हणजे निक्कीपासून सावध राहा असं सांगताना दिसतोय. आणि निक्कीच इथं टार्गेट होताना दिसते. चला तर बघूयात तू काय सल्ला देतोय. तर इकडे सगळे सदस्य बसलेले असतात. निक्की याच्यामध्ये नसते, अभिजित नसतो, पॅडी, धनंजय हे कोणी नसतात, तर बाकीचे सदस्य असतात. तर इथे तो सांगतो की तू प्रत्येक टास्कमध्ये मोठ्या माणसांना रिस्पेक्टफुली बोलत जा, म्हणजे वर्षाताईंचा ज्या प्रकारे पहिल्याच आठवड्यामध्ये अपमान झाला या गोष्टी चांगल्या नव्हत्या. तर अरबाज सांगतो की तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, कुठलाही एपिसोड बघा, मी कोणत्याच मोठ्या व्यक्तीला डिसरिस्पेक्टफुल बोललेलो नाही, पण तू त्यांना साथ तरी देतोस ना, असं इकडे संग्रामचं म्हणणं असतं. तर तू बॉडी बिल्डर आहे, जरा स्पिरिच्युअलिटीने जरा विचार केला तर तुझं डोकं आणि माइंड जे आहे ते एकत्र काम करायला पाहिजे. तर अरबाज सांगतो माझा खरा प्रॉब्लेम तोच आहे, मी इकडे लोकांना पण म्हणतो माझी बॉडी त्याप्रमाणे काम नाही करत आणि माझा तो अँगर इश्यू आहे, मला जर राग आला ना तर मी आदळआपट करून टाकतो. तर संग्रामने सांगितलं तीच आदळआपट जर आपण घरात असतो तर अशी आदळआपट करतो का, मग इथे का करायचं, मी पण घरापासून खूप दिवस लांब राहतो आणि माझा हा एकच शो टार्गेट नाही, अजून आपल्याला बरेच शो करायचे असतात. तर आपली रिअल पर्सनॅलिटी दाखवली पाहिजे आणि आपलं डोकं जे आहे ते शांत असलं पाहिजे. ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या लोकांकडे जर तू जात असशील तर तुझा हाच प्रॉब्लेम होणार, त्याच्यामुळे तू एकटा दिसणार, म्हणजे ब्लड प्रेशर तुझं वाढणार नाही आणि अशा काही गोष्टी घडणार नाहीत. तर सगळेजण, जान्हवीला तर खूप आनंद होतो कारण त्याने निक्कीला इकडे टार्गेट बनवलेलं असतं की तिचं ब्लड प्रेशर खूप हाय आहे. तर जान्हवीचं थोडं कमी झालेलं आहे, त्यामुळे तिला आता माझं काहीच ब्लड प्रेशर नाही आहे असं वाटायला लागले. तर वैभवला सुद्धा मी तोच सल्ला दिला की रेन डान्स जो होता त्याच्यामध्ये तू वैभवला म्हणलास की तुझे मसल जरा सॉफ्ट झालेले आहे, त्याने शर्ट काढला मग ह्यानेही शर्ट काढला, तर त्या गोष्टी मजाकच्या होत्या, मी याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट नाही करत. पण जर मी जान्हवीला आत्ता चांगलं म्हणतोय तर असं नाही की मी टास्कमध्ये तिला टार्गेट नाही करणार, मी प्रत्येकाच्या अपोजिट उभं राहणार. पण ज्यावेळेस आपण टास्क खेळून 2 टीममधून ज्यावेळेस घरात येतो त्यावेळेस आपण एक असतो आणि याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. संग्रामचं म्हणणं असतं की तू निक्कीपासून लांब राहा, जर तू एकटा राहिलास तर तुझं डोकं शांत होईल, तू तुझ्या आईला आठव म्हणजे आदळापट करणार नाहीस. तर अरबाजचं म्हणणं असतं की नाही यार, इथे आल्यापासून मला चांगलं वाटतं तिच्यासोबत राहायला, म्हणून मी तिच्यासोबत असतो. संग्रामचा हा सल्ला बघून सगळेच वैभव, जान्हवी, अंकिता हे अरबाजवरती हसत असतात आणि अशा प्रकारे संग्राम अरबाजला निक्कीपासून थोडा लांब राहा आणि तुझं डोकं शांत कर आणि मोठ्या भावाप्रमाणे तो सल्ला देताना दिसतोय. बघूयात अरबाज त्याचा सल्ला कितपत घेतोय. तर अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.